मित्रांनो, खूप मुलांनी प्रश्न केले की सर इनसेमचा अभ्यास करतो पण वेळ कमी, वर्गात पहिले यायचं, टॉप करायचं, कमी वेळेत जास्त अभ्यास कसा करू? मित्रांनो, दोनच ऑप्शन देतो एकदम सोपे सोपे. पहिलं, कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी टेक्स्टबुक ओरिएंटेड न अभ्यास करता एक्झाम ओरिएंटेड करायचा. म्हणजे प्रश्नपत्रिका घ्या, प्रश्नपत्रिका फुल सॉल्व्ह करून टाका. आयडियली किती पेपर घ्यायला पाहिजे? ऍटलीस्ट 4. पण आता युनिव्हर्सिटीच्या मागचे 2 मार्च 23 आणि मार्च 24 दोनच पेपर शक्यतो अवेलेबल आहे सगळीकडे, कारण 22 मध्ये पेपर नव्हते झालेले. मग हे 2 पेपर झाले आणि कॉलेजमध्ये किंवा क्लासेसमध्ये किंवा कुठून पण तुम्हाला क्वेश्चन बँक भेटेल ना, ती क्वेश्चन बँक. या 3 गोष्टी फॉलो करा. म्हणजे काय होईल, अनवॉन्टेड गोष्टी तुमच्या कट होऊन जातील. जे पेपरला येत नाही ते वाचलं नाही जाणार. प्रश्नपत्रिका नाही, क्वेश्चन बँकमुळे जे पेपरला येतं तेच वाचलं जाईल. त्यामुळे तुमचा टाइम सेव्ह होईल. 5 तासाचं युनिट 4 तासाचं होईल. टाइम सेव्ह झाला, पटापट स्टडी कव्हर होईल. पहिला वे क्लिअर झाला. दुसरा वे असा आहे की समजा आता आपल्याला कमी वेळेत अभ्यास करायचा, एक टॉपिक आपल्याला करायला समजा 1 तास लागतो, अवघड टॉपिक आहे, पण तो ज्यांनी केलाय, कोणी हुशार मुलगा असेल किंवा आपला मित्र आहे, कोणी ज्यांनी केलाय त्याला भेटा, त्याच्याकडून समजून घ्या. म्हणजे समजून घेतल्यानंतर तुम्हाला तो करायला हार्डली अर्ध्या तासात होईल. म्हणजे तुमचा बघा अर्धा तास इथे सेव्ह होतो आणि 10 मिनिटात समजून सांगितलं, तुम्ही पुढच्या 15-20 मिनिटात केलं, झालं ना, अर्ध्या तासात तो टॉपिक कव्हर झाला. कळालं? सो कुठलाही टॉपिक करताना ग्रुप स्टडीचा फंडा वापरा. ग्रुप स्टडीने काय होतं की पहिला सांगितलं मी, एक्झाम ओरिएंटेड करा, क्वेश्चन पेपर आणि क्वेश्चन बँक. सेकंड, कुणाकडून हुशार मुलांकडून समजून घ्या, त्यांनी तुमचा टाइम वाचेल. आणि तिसरा ग्रुप स्टडी. ग्रुप स्टडी मध्ये काय, एक युनिट आहे, युनिट डिवाइड करून द्या. तू हा टॉपिक कर, पॉस 1, तू 1.2 कर, तू 1.4 कर, तू 1.3 कर, मी 1.1 करतो. वाटून द्या. ज्यांनी केलं एकमेकांना सांगा, डिस्कस करा. डिस्कशन मध्ये गोष्टी अजून क्लिअर होतात आणि शेवटी ते आपल्या इज्जतीवर येतं. त्याला जर टॉपिक आपल्याला सांगायची वेळ आली, आपल्याला सांगता येईल, ते असतील आपल्याला, बरोबर. पार्टी ठेवा. ज्यांनी प्रॉपर नाही सांगितलं, इतरांना कळालं नाही, त्याला पार्टी द्यायला लावा. या वेळी काम करा, जेणेकरून काय होईल, पटापट प्रत्येक जण ते पार्टी वाचवण्यासाठी, आपल्या इज्जतीसाठी प्रत्येक जण त्याला बेस्ट करेल. आणि तो टॉपिक डिवाइड करून होऊन गेल्यामुळे काय होतं, एका टॉपिक आपला अवघड जातो, दुसऱ्याने केला, समजून सांगितला, आपला पटकन टॉपिक कव्हर होऊन जातो ना. क्लिअर? सो हा ग्रुप स्टडीचा तिसरा फंडा फॉलो करा. आणि फोर्थ फंडा आहे, ऑनलाईन जेवढे रिसोर्सेस आहे त्या थ्रू अभ्यास करा. तुम्ही गुगलवरून करा, युट्यूबवरून करा, ChatGPT वर करा, बरोबर. या गोष्टी फॉलो करा. तुम्हाला वाटतं अजून स्पेसिफिक SPPU वाईजच करायचंय, बाकी ठिकाणी काय असतं, जनरल दिलेलं असतं. जनरल शक्यतो विचारत नाही, आम्हाला स्पेसिफिक पुणे युनिव्हर्सिटीचाच ऑनलाईनचा रिसोर्स पाहिजे. तर ऑब्व्हियसली आपला पर्पल ऍप आहेच, त्यावर सगळ्या विषयांचे रेकॉर्डेड कोर्सेस, सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन सगळं आम्ही दिले. तो सबस्क्रिप्शन घ्या, त्याच्यावरनं पर्पल ऍपवरनं अभ्यास करा. येस. सो या 4 गोष्टी फॉलो करा. यांनी काय होतं, कमी वेळेत जास्त अभ्यास होतो. पहिला वे सांगितला मी, पुन्हा रिवाइज करून देतो. पहिला वे होता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि क्वेश्चन बँक. ओके. क्वेश्चन बँक काय ऍड केली, कारण 4 पेपर पाहिजे, 2च अवेलेबल आहे, म्हणून क्वेश्चन बँक ऍड केली. सेकंड वे होता हुशार मुलांकडून समजून घ्या. थर्ड वे होता ग्रुप स्टडी करा. आणि फोर्थ वे, जेवढे डिजिटल रिसोर्सेस आहे, पर्पल ऍप आहे, त्याच्यावरनं युट्यूब वगैरे स्टडी करा. याच्यावरनं करा. तुम्ही कमी वेळेत जास्त अभ्यास तुम्ही करशाल. मित्रांनो, अजून काही इनसेम बद्दल टॉप करण्यासाठी काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये लिहा. आपल्याला यावेळी वर्गात पहिले यायचं, टॉप करायचं. मागच्या सेम मध्ये कितीतरी पोरं टॉपर झाले, या सेम मध्ये तुम्हाला टॉपर करायचं. यासाठी आम्ही पुन्हा मेहनत करतोय, पुन्हा तुमच्या मागेच लागलोय, तुम्हाला सवय लावतोय, तुम्हाला आयडियाज देतो. अजून काही गायडन्स लागला कमेंटमध्ये लिहा. आम्ही आहोत. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.